हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन येणार नाही, हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंची पोलिसांना धमकी. महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही, आपल्याच खांद्यावर चढून महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले, उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल. भुजबळ जिल्ह्याला लागलेली 7.5 नाशिकमधल्या जागा येतात का बघ, येत्या निवडणुकीत तुझा करेक्ट कार्यक्रम करणार, नाशिकमधील रॅलीतून जरांगेंचा इशारा. माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो, बाकी कोणी नाही, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं उत्तर. लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी विधानं करू नका, रवी राणासारखे आमदार ज्या प्रकारे भाष्य करतात ते चुकीचं, राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेट मंत्र्यांना दम. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, ते तुमचेच, काही लोक चुकीचं वक्तव्य करतात आणि सरकारची बदनामी होते, अजितदारांचा महेश शिंदे आणि राणांवर निशाणा. ताई माई अक्का कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का, जळगावातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. आता भाऊ ओवाळणी परत घेण्याचा दम देतोय, तू पैसे परत घेऊनच दाखव, मग बघते तुला, रवी राणा आणि महेश शिंदेंची ऑडिओ ऐकवत सुप्रिया सुळेंचा इशारा. लाडक्या बहिणींनो, सख्खे भाऊ तुमच्यासोबत, मात्र सावत्र भावापासून सावध राहा, फडणवीसांचं आवाहन. तर भाऊबीज माघारी घेतली जात नाही म्हणत राणांच्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदारसंघाचा डेटा घेऊन या, जरांगे पाटील यांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन. जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत. बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करणं चूक होती, तसं व्हायला नको होतं, राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार, वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांची कबुली. बारामतीत एकतर तुम्ही उभे राहा, अन्यथा पत्नीला उभं करा, अजितदारांवर दिल्लीतील अहमद शाह अब्दालीचा दबाव होता, बारामती लोकसभेबाबत राऊतांचा दावा. कंत्राटी भरतीत मागासवर्गीय समाजाला आरक्षण नाही, संधी साधून ओबीसी विभागात बाह्य यंत्रणेकडून कंत्राटी भरती. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद, 288 मतदारसंघातून 2,500 पेक्षाही अधिक अर्ज प्राप्त. सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यात महाव्हिस्टा, मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसराचा पुनर्विकास होणार, बांधकाम विभागाकडून 5 ऑगस्टला निविदा प्रसिद्ध. डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्यासाठी चाचण्या सुरू, संबंधित मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयासोबत बैठक, सूत्रांची माहिती. म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करत सर्वसामान्यांची आर्थिक लूट, म्हाडा प्राधिकरणाकडून अज्ञाताविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल. ऑक्टोबरपासून इंडिगो कंपनीची कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार, कोल्हापूर ते नागपूर आणि गोवा विमानसेवा लवकरच सुरू होणार. कोलकात्यामध्ये निवासी डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू, सुरक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी. राज्यात सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात 5% जास्त पाऊस, महिन्याअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज.